जेव्हा घरात कोणतीच भाजी नसते किंवा खास करून स्वयंपाक करायचा जेव्हा कंटाळा येतो, एकच डिश बनवायची असते आणि तीही पोटभरीची, अशा वेळेस मी ही रेसिपी बनवत असते. एकतर गव्हाच्या पिठाची आहे, शिवाय यामध्ये भरपूर भाज्या पण आहेत. मी बऱ्याच वेळेस रात्रीच्या जेवणात करते. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. चला तर मग बघूयात कशी करायची ते. 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन घेतलंय. चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं चमच्याने मिक्स करायचं. आता पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. तर पाणी बेतानेच घालायचं आहे, कारण पीठ आपल्याला फार पातळ ठेवायचं नाही. थोडंसं मीडियम पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर जसं लागेल तसं पाणी घालायचं. तर आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलं आहे. तर तुम्ही पाहू शकता असं झालेलं आहे. यामध्ये आता भाज्या घालूया. तर 1 कांदा मी बारीक चिरून घेतला होता. 1 टोमॅटो पण चिरून घेतला आहे. पाव कप सिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे. भरपूर कोथिंबीर घालायची. तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. मी माझ्याकडे ज्या होत्या त्या घातल्या आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या. अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि थोडेसे तीळ घातलेत. तर काळी मिरी पूड घातल्यामुळे हा नाश्ता खायला खूप खमंग लागतो. आता सगळं व्यवस्थित चमच्याने हलवून घेऊया. तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. फार पातळ मी पीठ ठेवलेलं नाही. आता इथे मी 2 छोटे बटाटे घेतलेत आणि त्याचं साल काढून घेतलंय. हे आपल्याला किसणीवर किसून घ्यायचेत. तर किसणीची जी जाड बाजू असते त्याने किसून घ्यायचं. तर आता बटाटे किसून झालेले आहेत. यामध्ये पाणी घालूया आणि 1 पाण्याने हा किस धुवून घ्यायचा आहे. धुवून झाल्यानंतर लगेच या पिठामध्ये घालूया. तर पाणी चांगलं असं दाबून काढून घ्यायचं आणि कोरडा किस घालायचा. बटाटा घातल्यामुळे हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो. म्हणजे एकदम लुसलुशीत तयार होतो. जसे ऑमलेट आपण बनवतो त्याप्रमाणे चवीला लागतो. आता परत सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तर दिसायलाच तुम्ही पाहू शकता हे बॅटर एकदम मस्त दिसतंय. तुम्हाला आवडत असतील तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इतर भाज्या म्हणजे गाजर, पत्ताकोबी, मटारसुद्धा घालू शकता. आता लगेच बनवून घेऊया. तर गॅसवर मी 1 नॉनस्टिकचा पॅन ठेवला आहे. त्यामध्ये तेल घालायचं, ते पसरून घ्यायचं आणि नंतर पीठ घालूया. तर साधारण 2 चमचे मी पीठ घातले आणि हे फार पातळ करायचे नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचेत. आता गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आणि हे भाजून घेऊया. तर झटपट तयार होतात आणि खायलाही खूप मस्त भारी लागतात. शिवाय पोटभरीचे सुद्धा होतात. तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणात, अगदी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. वरून थोडे कोरडे झाले की हवं तर थोडं तेल लावून घ्यायचं आणि मग पलटून घ्यायचं आहे. तर एकदम मस्त असा खरपूस भाजल्या गेला आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि मग काढून घ्यायचं आहे. एकदम सुरेख असा याला रंग आला आहे. मस्त खरपूस दिसतोय. आता परत मी पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि पीठ घालायचं आहे आणि थोडं जाडसर पसरून घ्यायचं आणि पहिलेप्रमाणेच हा सुद्धा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा. फार गॅसची फ्लेम कमी किंवा जास्त ठेवायची नाही, म्हणजे मस्त खरपूस भाजले जातात. वरून कोरडा झालेला आहे तर पलटून घेऊया. तर पहिलेपेक्षा हा दुसरा जास्त खरपूस भाजल्या गेला आहे, कारण दुसऱ्या वेळेस तवा छान तापलेला असतो. जसं जसं आपण पॅनवर बनवत जाऊ तसतसे हे छान होतात, व्यवस्थित भाजले जातात. तर हा दुसरा सुद्धा इथे भाजून झालेला आहे. घेतलेल्या साहित्यामध्ये मी केले तसे 4 ते 5 तयार होतात. तुम्ही हे गरमागरम खाऊ शकता किंवा अगदी डब्यात सुद्धा दिले तरी खायला छान लागतात. मुलांना टोमॅटो सॉससोबत नक्कीच आवडतील. एखादी चटणी बनवू शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता. अगदी नुसते खायला सुद्धा मस्त लागतात. तर अवश्य बनवा, खा आणि मला कळवा कसे झाले ते.
व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.